तर गाईस स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि बिना टाइम वाया न घालता हा ब्लॉग आपण इथं सेंड करू. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. बाय बाय, भेटूच अशा एखाद्या ब्लॉगमध्ये. नाही बाय, मजा करू राहिले. तर भाई स्वागत तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि कालचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर ब्लॉगमध्ये ते एडिटिंग करताना थोडीशी चूक झाली माझ्याकडून. जे शेवटचा पार्ट होता की हा ब्लॉग इथे सेंड करतो मध्ये टाकला, आणि जे मधला पार्ट ते मागं टाकला, काही ती जग मारली. तर आज तब्येत खराब आहे तरी पण व्हिडिओ बनवून राहिले. ती किडा घुसला माझ्या अंगात व्हिडिओ बनायचा. घरी असलो का मी व्हिडिओ बनवतो बस, एवढंच काम असतं मला. तर आता जातो, काय होतं काय नाही पाहू. तरी ब्लॉग कंटिन्यू करा, काय होतं काय नाही बघत रोज चला. तर गाईज तुम्हाला एक सिक्रेट सांगतो ना. जेव्हा मी शाळेत होतो ना, 9वी 10वीला, जेव्हा मी 9वी 10वीला होतो ना, तेव्हा मी शाळा जर उडायची असते मला, म्हणजे शाळेत जायचं तसं मला रोजच वाटत नव्हतं शाळेत जायचं. तेव्हा मी काय करत नाही, मंदिरात झोपायचो. मंदिर आहे वा, दत्ताचं मंदिर आहे, त्या मंदिरात झोपायचो. अख्या रोड आहे मेन, आणि कंपाऊंडच्या पलीकडे सायकल लावायचो. तेव्हा आहे ना मी सायकलीवर यायचो, सायकल राहायची त्याच्यावर यायचो. ती घरच्याला वाटायचं पोरगं शाळेत येईल, शाळेतलं वाटत पोरगं घरी, पोरगं घरी राहत नव्हतं, पोरगं शाळेत राहत नव्हतं, पोरगं मंदिरात राहायचं. आणि मला माहीत होतं इथं कोणी येऊ शकतो, म्हणजे असे लोक यायचे पण आपलं ओळखीचं ओळखी कोणी येऊ शकतो. मला एवढं माहीत होतं घरचे येणार नाही, कोणी येणार, त्याच्यामुळे जागा सगळं सेफ होतं. असं विषय. अरे काय याला आहे ना, सकाळपासून फोन करतोय, सावकाली आला नाही. त्याला म्हणलं तुला आता भाडं आहे, लगेच पळत आला माझ्या घाला. बऱ्या रिक्षावाला नंबर चला हे वाढको इकडं बघ भाव. हा हे वाटत आहे मला दमनचं. बरोबर सकाळपासून 10 फोन केले असते ना, 10 कंप्लेंट 10. भावा भाव काय देत आता शिका आलाय दमनचं. तर भाई आता 5,000ला चंदन लागलंय, माग कदा म्हणलंय 5,000ला चांगलं चंदन लागलं घ्यायला कामाचं दिवस बाबा दमाने घ्या. बरे ही भोरीची रिक्षा, आणि इथं आम्ही नाव लिहिणार. आता नाव सावतारायचं आशीर्वाद. तुला म्हणलं होतं ते लिहि पुढं काय लिहायचं. सास की दुआ. सास की दुआ, सासूचा आशीर्वाद यायच्यावर. मला चालून देईन रिक्षा पटांगणी इथं. ती इकडे घालची नाही इथंच. जर तू व्हिडिओ येणार नाही. व्हिडिओ काढ, मी फक्त चालून पाहतो जमत नाही जमत. न्यूटन. हा न्यूट्रल. हे काय हे डी, म्हणजे हे चालू करायला डी. हा डी उचलेला काय ही चावी सेल्फ फिरायचा, चावी रिवाशी वर करायचा. हा राईट बरं ते झालं. ते ड्रिफ्ट कशी मारते मागं घ्यायचं, रिवास काढून टाकायचं. दमानी भाडको बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. भाभी चालू क्लास दाब क्लास दाब क्लास दाब क्लास दाब. रस्त्याला नको, रस्त्याला एखाद्या गाडी खाली घालीन मी. थांब थांब थांब, इथं जमत नाही बघ जाऊ. अरे इथं थांब ना, अरे बंद पडत. अरे तू थांब ना. बंद पडत मला. अरे 2 मिनिटं थांब. बंद पडत. अरे थांब, माही काम येत माहित नाही याला. तू थांब 2 मिनिट. क्लच दाब क्लच दाब दाब क्लच ब्रेक दाब. आता पहा तुम्ही टॅलेंट पहा माझ्या किती टॅलेंट. जर तू व्हिडिओ मध्ये पल्ल्या या बाई इकडे तिकडे हालायचं नाही. केअर कस टाकायचं. गिअर वर घे. वाढा का. हो ये चालेल तर खरंच तू टॅलेंटेड आहे मी, लई टॅलेंटेड आहे. हा घे खाली दाब. दाब मानी 2दा दाबायचा ब्रेक. ब्रेक 2दा दाबायचा लागन ब्रेक. नाही तर कॅमेरा नीट धर.
हा तुला सांगतोय डावे ब्रेक दोनदा डावे अरे थांबाय डावे ना सोड ना हा डावे आता न्यूटन हा सोड हा वा मी म्हणलं होतं ना टॅलेंटली आता येईल व्हिडिओ कसा काढाय कसा नाही काय मी कॅमेरा तो वाकडात धरलो चल आता जातो मी गाडी घेतो आणि मी माझ्या घरी निघून येतो याचा घरी जाईन हे आता न्यूटन झाली हे आता याला वाटत होतं चालित नाही चालित अरे टॅलेंटेड माणूस आता पण रिक्षा भाड्या बिडा असं त्याला सांगा जाऊ नका कोणाचं भाड्या बिडा असं तर सांगा जाऊ नका अजिबात रिक्स ना घेऊ जीवाची पाहिलं का किडा किडा अंगात असा वळवळ करतोय तिकडं सरक चल मी चालली आता परत व्हिडिओ पण विड्या पण येत नाही मला मी रिक्षा चालू राहिला होता मी साईडला बसला मला जमत की नाही पाहतो आता रस्त्यावर आलोय डांबरीवर बॅक कॅमेराला टाकला बहिणी गिअर आता हे माणसाला धडकीशीन बरं का नाही नाही धडकू बिडकू नको हा, हे पोरं बघ तिसरा गिअर तो यांनी टाकला होता का हा हलू नको हे बघ याला गाडी आहे ना इकडं तिकडं करतोय गाडी हा का शिकशील मुलगी शिकली प्रगती झाली मुलगा शिकला अरे का शिकशील तू हा? मन कर मग गाड्या इकडं नाही घेऊ ना इकडेच घे ना त्या गाडी खाली उतर रे याच्या खाली उतर नाही नाही मी आहे ना याच्या खाली जात असतं याच्यावर नाही चालायचं बरोबर इकडे हे छोटं असतं पुढचं सगळं दाखव ना हा आता ब्रेक माहिती का हा, कोणता दाबायचा जाय ना श्याम ना एक तर ऑर्डर मला गाईज लॉंग ड्राईव्ह वर चाललंय कसे आमचे हे करतात माझ्यावर राहिली अरे हिरव आहे सारं हे बघा येऊ कसा व्ह्यू कसा आहे रस्ता बिस्ता मला दाखल भावा मेन ब्लॉगर दाखल किडे गाडी येत दम चालेल टेन्शन बिन्शन घेऊ नको इकडून गाडी जात असती हे बघ हम जले बहार में याला तर आता चाललाय भाऊ त्याच्या घरी नाही काय येत नाही तुला गाडी येते इथपर्यंत कथा आता कोणी आणली आता येऊ राहिली एक तर त्याने व्हिडिओ बरोबर काढा नाही मी गाडी चालली तरी काय कॅमेरामॅन म्हणशील भाऊ तू मग कॅमेरामॅन नाही मी रिक्षावाला आहे. रोजी रोटी रोजीने दिली रोटी पुसना या बाई चालू करायचं चावी लावायची फिरायचं ही चावी याने चालू होती हा याने बंद होती हा याने रिवाज पडत आणि ते पुढचं टायर उचलत ते काय दोन टायर ते कसं करायचं पहिला गिअर टाकायचा रेस धरायचा आणि सोडून द्यायचा लगेच सोडून उचलत उचलून का चल ट्राय करू दाऊ कर बरं ट्राय केल्यावर चांगलं नसतंय बर बर मग चल वडापाव सारे काय वडापाव होता पैशाचा चल चल दर चावी पळून नको जाऊ चावी देऊ राहिलोय मग चल येऊ का नाही भावाच वाडपा चालली तर मग ये ना शेवगाव मध्ये शाव इथं आहे ना हॉटेल आहे ना माग हॉटेल आहे काय हा क्वालिटी क्वांटिटी दोन्ही इथं असं एवढं देते का वाडे हा चल 20 रुपये एवढा वडा एवढा चल 20 भेट नाही ना सध्या अजून हा चल श्रीकृष्णाला 16,000 बायका होते त्याला एक पोरगीने भेटली ते आमचे फोन उचले सकाळपासून फोनवर सकाळपासून आत्ताशी काढली काही काम असते काही काम नसतं मग बोलू बोलू असतं काही नसतं तुमच्या सगळ्यात बसवतो नसते खेळत मग तळतळ लागून दिल्या सकाळपासून फोन करतोय काही काम आहे मग काय फोन उचलायला काय तयार नाही बोलतो फोन उचलायला चप्पल कुठे चप्पल आणतो काय मला तुला काय लावून मी येता आलं चप्पल सेट करेल पाहिजे हे लय बरोबर नाही गेले सकाळपासून फोनवर राहिलो किती वाजल्यापासून माहिती आहे का 9 वाजल्यापासून फोनवर राहिलो आता किती वाजले आता वाजले 5
पण आलो ना कवा कवाय ना हे समोसाचा खाऊ घालायला. सूरगीत छेडिता काय म्हटले नवे काय लाभले सगळे मित्र सारे येड झाले. घ्या. नाश्ता बिस्ता केलाय, चाललोय घरी आता. आणि पुरीला 100 200 कॅडबरी घ्यायची म्हणतो. हल्दी म्हणलं एक घेऊ. कुठं देतोय माणूस कामाचा होता पण पुरी बाई व्हायला गेला. बरं घरचं तर भाई चाललोय घरी आता. हा ब्लॉग इथे एंड करतो. बाय बाय. जे हरी भेटू त्या एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. भेटू मी येईन उजू. भेटू एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. आतापर्यंत बाय बाय.